नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एजी नोकरी या यूट्यूब चॅनलवर. बघा, उच्च न्यायालयाच्या भरतीची तयारी आपण सर्व करतच असाल तर हा एक नवीन व्हिडिओ आहे. ॲडव्हान्स लेवल प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी व्हिडिओच्या शेवटी काही टिप्स देणार आहे, त्या तुम्हाला उपयोगी पडतील परीक्षेसाठी. तर सुरू करूया आपल्या या नवीन व्हिडिओला. पहा, मराठी विषयाचे मराठी व्याकरणावर 5 प्रश्न असणार आहेत. पहिला प्रश्न आहे, अनला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पहा, याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, अग्नी. अनल म्हणजे विस्तव किंवा अग्नी, वारा म्हणजे अनिल, पाणी म्हणजे जल. चला पुढील प्रश्न पाहू. मुलांनी गुरुजींना मान द्यावा या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर आपल्याला याचं उत्तर येत असेल तर कमेंट करा. पहा, जेव्हा कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असतो तेव्हा तो भावी प्रयोग होतो. त्यामुळे काय होतं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे भावी प्रयोग. पुढील प्रश्न आहे बघा, कनकांबर या शब्दाचा समास ओळखायचा आहे आपल्याला. तर कांचन सारखे अंबर येथे दोन्ही पदे एकाच विभक्तीत असल्याने हा कर्मधारय समास आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय बी. पुढील प्रश्न आहे, मी चित्रपट पाहतो या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर बघा, क्रिया भूतकाळात सुरू होती पण पूर्ण झालेली नव्हती, म्हणून हा अपूर्ण भूतकाळ आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, अपूर्ण भूतकाळ. तिने गाणे गायले या वाक्यातील कर्म ओळखायचं आहे आपल्याला. तर बघा, क्रिया कशावर घडली, तर गाण्यावर, म्हणून गाणे हे कर्म आहे. पुढील विभाग आहे इंग्रजी व्याकरण. 10 प्रश्न असणार आहेत. चूज द करेक्ट स्पेलिंग. पहा, याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय ए, QUISTIONNAIRE क्वेशनरी. पुढील प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम्स ऑफ झेनिथ. तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय बी. पुढील प्रश्न आहे बघा, द ज्युरी डॅश डॅश डिवायडेड इन देअर ओपिनियन. याचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा, बी. पुढील प्रश्न आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस हू रोड धिस बुक. तर याचं योग्य उत्तर काय आहे पहा, पर्याय ए, बाय हुम वॉज धिस बुक रिटन. पुढील प्रश्न आहे, आयडेंटिफाय धिस फिगर ऑफ स्पीच, लाईफ इज लाईक अ ड्रीम. तर याचं उत्तर काय असणार आहे पहा, पर्याय बी. पुढील प्रश्न आहे, वन हू हेट्स मनकाइंड इज कॉल्ड. याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. पुढील प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्रिपोजिशन ही हॅज बीन इल डॅश डॅश मंडे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, सिन्स. पुढील प्रश्न आहे, कंप्लीट द ॲडम टू टर्न ओव्हर अ न्यू डॅश डॅश. याचं उत्तर आहे पर्याय सी, लिफ. सिलेक्ट द सिनोनिम्स ऑफ फ्रॉगल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, इकॉनॉमिकल. फ्रॉगलचा अर्थ काय आहे मित्रांनो? मीन्स केअरफुल विथ मनी. इफ आय डॅश डॅश अ बर्ड आय वुड फ्लाय. याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, वेअर. भाग 3 सुरू होत आहे, संगणक ज्ञान. यावर 5 प्रश्न असणार आहे. बघा, फायरवॉलचा मुख्य वापर कशासाठी केला जातो? तर फायरवॉल म्हणजे काय? नेटवर्कला अनधिकृत प्रवेशापासून वाचवण्यासाठी वापरले जातात. म्हणजे याचा उपयोग कशासाठी होतो? सिक्युरिटीसाठी होतो, अँटीव्हायरससारखा. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती व्हॉलेटाईल मेमरी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रॅम. वीज पुरवठा खंडित झाल्यावर रॅममधील माहिती पुसली जाते, म्हणून तिला व्हॉलेटाईल मेमरी म्हणतात. पुढील प्रश्न आहे, MS एक्सेलमध्ये प्रत्येक फॉर्म्युलाची सुरुवात कोणत्या चिन्हाने होते? तर बघा, याचं उत्तर आहे पर्याय सी, इक्वल. पुढील प्रश्न आहे, फिशिंग म्हणजे काय? बघा, संगणकामध्ये फिशिंग म्हणजे काय? तर बघा, फसव्या ईमेलद्वारे तुमची गोपनीय माहिती, उदाहरणार्थ पासवर्ड चोरणे म्हणजे फिशिंग, म्हणजे सायबर हल्ला, डेटा चोरी. पर्याय बी बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, OSI पूर्ण विस्तार काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्नायझेशन. पुढील विभाग आहे बुद्धिमत्ता चाचणी. 10 प्रश्न असणार आहेत मित्रांनो. तर बघा, प्रश्न काय आहे, जर ए बरोबर 1, कॅट बरोबर 24, तर पोलीस बरोबर किती? तर बघा मित्रांनो, ए 1 नंबरला आहे, म्हणजे जसं कॅरेक्टर ज्या नंबरला आहे त्यानुसार प्रत्येक कॅरेक्टरच्या
संख्येची बेरीज करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर बघा, पी आहे 16 नंबरला, प्लस किती आहे, ओ 15 नंबरला आहे, एल 12 नंबरला आहे, नंतर आय 9 नंबरला आहे, असंच सी 3 नंबरला आहे. त्यानंतर बघा पुढील संख्या ई किती नंबरला आहे, 5 नंबरला. तर यांची बेरीज किती होते, 60. त्यामुळं पर्याय बी बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा, एका सांकेतिक भाषेत वॉटरला XBUFS लिहिल्यास फायरला काय लिहावे. तर बघा, इथे काय केलेलं आहे, प्रत्येक वर्डच्या पुढील वर्ड घेतलेला आहे. म्हणजे W नंतर X, A नंतर B, T नंतर U असं घेतलेलं आहे. त्यामुळं F नंतर G, I नंतर J, R नंतर S, E नंतर F. त्यामुळे पर्याय बी बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा, विसंगत घटक ओळखायचा आहे. 51, 91, 41, 81. तर बघा, फक्त 41 ही मूळ संख्या आहे, बाकी संख्यांना इतर संख्येने भाग जातो. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय सी. पुढील प्रश्न, काल सोमवार होता तर उद्याच्या 3 दिवसानंतर कोणता वार असेल. पहा, काल सोमवार होता म्हणजे आज कोणता वार आहे, मंगळवार. आणि उद्याचा वार कोणता, बुधवार नंतर 3 दिवस म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, शनिवार. पुढील प्रश्न आहे, अ हा ब चा भाऊ आहे, क ही अ ची आई आहे आणि ड हा क चा वडील आहे, तर अ चे ड शी नाते काय. तर पहा, आजोबा नातूचं नातं असणार आहे. पर्याय बी बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, घड्याळात 10:30 वाजले असताना दोन्ही घड्याळात किती अंशाचा कोन होईल. तर बघा, घड्याळाच्या 2 अंकामध्ये होणारा जो कोन आहे तो कितीचा असतो, 30 अंशाचा. त्याचं योग्य उत्तर काय आहे, पर्याय बी, 135 अंशाचा कोन तयार होईल. पुढील प्रश्न आहे, 2, 6, 12, 20, 30. फरक वाढत आहे बघा, 4, 6, 8, 10, 12, 1 असा फरक वाढत गेलेला आहे. तर याचं योग्य उत्तर काय येईल, पर्याय बी, 42. पुढील प्रश्न आहे, एका रांगेत श चा क्रमांक डावीकडून 15वा आणि उजवीकडून 18वा आहे. रांगेत एकूण किती लोक असतील. तर पहा, इकडून 15वा आहे प्लस इकडून 18वा आहे. तर बघा, या दोन्हीची बेरीज किती होते, 33. यातून एक जो श उभा आहे तो मायनस करायचा. तर उत्तर किती, तर पहा उत्तर किती येईल, 32. त्यामुळे याचा योग्य पर्याय आहे पर्याय बी. तर बघा, पुढील प्रश्न आहे, उत्तर दिशेला तोंड असलेली व्यक्ती म्हणजे उत्तर दिशेला तोंड आहे, उजवीकडे वळाली म्हणजे इकडं पूर्वेला. त्यानंतर डायरेक्ट ते 180 म्हणजे डायरेक्ट या बाजूला वळाली. आता तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे. पर्याय बी, पश्चिम दिशेला असणार आहे. पुढील प्रश्न आहे, 2 8 तर 3 बरोबर किती. बघा, 2 आणि 8 मध्ये काय संबंध आहे, तर 2चा घन 8 आहे, त्यामुळं 3चा घन किती आहे, 27. पर्याय बी बरोबर आहे. 5वा विभाग अंकगणितावर 10 प्रश्न असणार आहे. एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये आहे, ती 600 रुपयांना विकली तर नफा किती टक्के झाला. तर बघा याचं उत्तर येईल सी, 20%. याचं सूत्र बघा मित्रांनो, 100 भागिले 500 इथं गुणिले 100. बघा, 0ला 0 गेले, 5 भागिले 100 बरोबर 20. उत्तर येईल 20. पुढील प्रश्न आहे, 6, 9, 12 यांचा लसावी LCM किती असणार आहे. तर बघा, अशी लहानात लहान संख्या आहे जिला 6ने, 9ने आणि 12ने भाग जातो, अशी कोणती संख्या आहे, 36. पर्याय बी बरोबर आहे. पुढील संख्येचे वर्गमूळ किती. बघा, 1296 याचे वर्गमूळ किती. पर्याय आहे बी, 36. पुढील प्रश्न, दशादशे 8 दराने 5000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती. सरळ व्याजाचं सूत्र P गुणिले R गुणिले टाईम भागिले 100. तर बघा, याचं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय ए, 1200. पुढील प्रश्न, एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. बघा, 20 गुणिले 15 किती झाले, 300. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी किती येते, 1ने वाढते. तर बघा, 20 गुणिले 16 बरोबर 336. मग पर्याय इथं झालेला आहे उत्तर 36. पर्याय आहे बी.
जर एक्स प्लस वाय बरोबर 10 आणि एक्स वजा वाय बरोबर 4 तर एक्स वर्ग वजा वाय वर्गाची किंमत किती? एक्स वर्ग वजा वाय वर्ग बरोबर कंसामध्ये एक्स अधिक वाय दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा वाय बरोबर 10 गुणिले 4. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी 40. एक काम अ 10 दिवसात करतो आणि ब 15 दिवसात करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? तर बघा 10 गुणिले 15 भागिले 10 अधिक 15. तर याचं योग्य उत्तर काय येणार आहे? 6. पुढील प्रश्न आहे एका गोलाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे तर त्याचे पृष्ठफळ किती? तर बघा बरोबर पर्याय आहे ए 616 चौरस सेंटीमीटर. पुढील प्रश्न आहे 0.05 गुणिले 0.05. याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? पर्याय बी 0.025. एका संख्येच्या 4/5 भागातून 10 वजा केल्यास 30 उत्तर उरतात तर ती संख्या कोणती? पर्याय आहे बी बरोबर. 6वा विभाग आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. याच्यावर 10 प्रश्न असणार आहेत. पुढील प्रश्न आहे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा हे कितवे सरन्यायाधीश आहेत? सूर्यकांत शर्मा आहेत सध्याचे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्यायमध्ये 2 वेळा 53 आलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर 53 आहे. त्यामुळे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. टायपिंग मिस्टेक आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सध्या कोण आहेत? तर पहा 2026ला आता नवीन आलेले आहेत तर त्यांचं नाव आहे श्री चंद्रशेखर. पुढील प्रश्न आहे G20 शिखर परिषद 2023 कोठे पार पडली? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भारतामध्ये पार पडलेली आहे. पुढील प्रश्न भारतात सध्या किती उच्च न्यायालय आहेत? पर्याय बी 25. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर बघा याचं योग्य उत्तर आहे अशोक सराफ. पुढील प्रश्न कलम 370 रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कधी कायम ठेवला? तर 2023 डिसेंबर. नुकतेच 24-25 कोणाला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत? बघा कर्पूरी ठाकूर आहे, लालकृष्ण अडवाणींना पण भारतरत्न मिळालेला आहे आणि MS स्वामीनाथन. त्यामुळे पर्याय डी बरोबर आहे सर्वच वरीलपैकी. इस्रो गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या अंतराळवीरांची संख्या किती आहे? तर बघा याची संख्या आहे 4. त्यांची नाव आहेत प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला. पुढील प्रश्न आहे दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए वहिदा खान. पुढील शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी राहुल नार्वेकर. तर पहा मित्रांनो अशाच पद्धतीने जर आपण गणिताच्या प्रश्नांचे आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची जास्त भर दिला तर आपल्याला पेपर कव्हर होण्यास खूप मदत होईल. तर आजच्या व्हिडिओची महत्त्वाची टिप्स होती. हे होते आजचे 50 महत्त्वाचे प्रश्न. तुमचे किती प्रश्न बरोबर आले कमेंटमध्ये नक्की सांगा. या प्रश्नांची PDF हवी असल्यास आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुढच्या भागात आपण पुढचे 50 प्रश्न पाहूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.